सोलापूर या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-30 या निवडणुकीचा निकाल आज मतमोजणी या ठिकाणी पूर्ण झाली आणि मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरचा हा अंतिमतः निकाल आपल्या पुढे मी या ठिकाणी वाचून दाखवत आहे। सर्वप्रथम एकूण 5 पदाधिकारी आणि 10 संचालक या पदासाठी निवडणूक झालेली होती। त्यापैकी 10 संचालक हे अगोदरच बिनविरोध झालेले आहेत आणि 5 पदाधिकारी जे होते त्या 5 पदाधिकारी पैकी सचिव पदाचे जे उमेदवार होते ते अगोदरच बिनविरोध झालेले असल्यामुळे फक्त 4 पदासाठीची ही निवडणूक झालेली होती। जे अविरोध झालेले आहेत त्यांची नावं मी या ठिकाणी सर्वप्रथम घोषित करतो आणि त्यानंतर मग पदाधिकाऱ्यांची नावं घोषित केली जातील। अविरोध झालेले संचालक श्री खंडाळकर प्रभाकर बाबूराव, श्री चव्हाण अशोक गहिनीनाथ, श्री पवार सुरेश किसनराव, श्री पाटील विनायक दामोदर, श्री चटके शिवदास बजरंग, श्री वाघचौरे नीलकंठ राजाराम, श्री जाधव मुकुंद विठ्ठल, श्री जाधव मंगेश भारत, श्री हावळे नागनाथ बलवीम, सुरवसे अलका जगन्नाथ आणि श्री शिंदे राजेंद्र भगवान हे सचिव पदाचे शेवटचे उमेदवार। असे एकूण 11 अविरोध झालेले जे उमेदवार होते त्यांचे नाव आपण वाचले। त्यानंतर ज्या 4 पदांसाठी आज सकाळपासून मतदान झालेलं होतं त्या मतदानाला मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अंतिमतः त्या उमेदवाराला पडलेली मतं या ठिकाणी जाहीर करतोय। एकूण वैध मतपत्रिका संख्या जे होत्या 158, एकूण 159 मतदान झालेलं होतं। त्यातलं 1 मत अवैध आहे आणि 158 वैध मत आहेत। त्यापैकी अध्यक्ष पदाचे उमेदवार श्री सपाटे मनोहर गणपत यांना 118 मतं मिळालेली आहेत। त्यानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी कदम रामचंद्र मच्छिंद्र हेही अध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांना 40 मतं मिळालेली आहेत। आणि या ठिकाणी मी निवडणूक निर्णय अधिकारी मराठा समाजसेवा मंडळ सोलापूर घोषित करतो की सपाटे मनोहर गणपत हे विजयी झालेले आहेत। सभासद बंधूंनी दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे। या गेली 10-12 वर्ष शिवाजी शाळेवरची सत्ता, मराठा समाज सेवा मंडळाची सत्ता काढून घेण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत आणि त्यांचा प्रयत्न गेली 10-12 वर्ष 2012ला पहिला गुन्हा दाखल केला तेव्हापासून आजपर्यंत जवळपास 25 गुन्हे दाखल केले आणि त्याचा एकमेव उद्देश एवढाच होता की मला वेगळ्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा आरोप, बायांचे आरोप, महिला बहिणींच्या संबंधाने आरोप, अशा वेगळ्या पद्धतीचे आरोप करून समाजामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि समाज मध्ये माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला। अनेक निवडणुका झाल्या, 5 निवडणुका मी लढल्या, 1 बिनविरोध झाली। अशा 6 निवडणुका मी गेल्या 94 साली सत्तेवर आलो आणि तेव्हापासून 6 निवडणुका झाल्या। ज्यांनी संस्थेसाठी योगदान दिलं होतं, मग ते दादासाहेब सोंदळे असतील, प्रभाकर सुरवसे असतील, अनेक मान्यवर असतील, काकडे सरांचे वडील असतील, हे या मान्यवरांनी संस्थेसाठी काही ना काही योगदान दिलं होतं। हे यांचा काडीचाही संबंध नाही आणि म्हणून त्यांना पडलेली 40 मतं सुद्धा ही स्वागतार्थ नाहीत, गैरसमजुतीने पडलेली मतं आहेत।
चुकीची माहिती लोकांमध्ये पुरवण्यामध्ये ते 40 लोकांना समजवण्यामध्ये यशस्वी झालेत. परंतु 118 लोक माझ्या विचारसरणीला पाठिंबा देत आहेत, माझ्या प्रामाणिकपणाला आणि माझ्या बायोडेटाला पाठिंबा देत आहे. तेव्हा हा आनंद जरी माझ्या दृष्टीने असला आणि हा मोठी विजय जरी असला तरी सुद्धा त्या 40 बांधवांना गैरसमज करून देण्यामध्ये, सभासद बंधूंना गैरसमज करून देण्यामध्ये कोणी संत महापुरुष नाही आहेत. हे कोण आहेत? कुंटणखाना चालवणारे, डान्स बार चालवणारे, वेश्यागृह चालवणारे आणि ह्या सगळ्या या गोष्टी चालवणाऱ्या ह्या लोकांच्या मध्ये त्यांचं अस्तित्व आहे. बघा ना, यल्लूबाई कोळी, राणी मॅडम, आत्ताचे नवीन महिला भगिनी, या 4-5 महिला भगिनींना हाताशी धरून माझा बायोडेटा खराब करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतायत. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आणि मीडियाला खास माझी विनंती सांगतो की आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की मी आतापर्यंत दिलेली सगळी स्टेटमेंट तुम्ही जरा माझ्या सर्व स्टेटमेंटचा अंतर्भूत करा आणि आज तुम्ही काळजीपूर्वक बघा. या सगळ्या 1500च्या लढाईमध्ये योगेश पवार गेली 15 वर्षे माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करतोय आणि तेव्हा लगेच सांगितलं की योगेश पवार आणि सपाटींचं भांडण आहे. योगेश पवारचा हा मुखवटा ठेवला, योगेश पवारचा मुखवटा समोर ठेवून ही मंडळी महानगरपालिकेचं इलेक्शन मला कशी घुसखोरी करता येईल, कसा स्वार्थ साधता येईल, कसा मर्यादा लादता येईल, या गोष्टीसाठी सतत प्रयत्नशील राहिली आहेत. जे समाजातनं टाकून दिलेली माणसं आहेत, पण तरी सुद्धा ते 40 मतं गैरसमज करण्यामध्ये यशस्वी झालेत याचं मला दुःख आहे. मी निश्चित त्या 40 बांधवांना सुद्धा भेटून सांगेल, बाबा रे, ह्यातलं काही जरी सत्य असेल तर त्या 40 लोकांनाही माझं आव्हान आहे, तुम्हाला जर ते त्यातलं काही सत्य पटलं असेल तर तुम्ही व्यासपीठावर या, मीडियासमोर या, त्यातली एक गोष्ट जरी खरी निघाली, एक महिला भगिनींचं जर प्रकरण खरं निघालं, 1 रुपयाचा भ्रष्टाचार निघाला तर त्या क्षणाला राजकीय सत्ता सोडून देतो, क्षणाला हे पद सोडून देतो, एवढं मी जाहीर करतो. आणि माझं चॅलेंज आहे की तुम्ही 1 न्याय पैशाचा भ्रष्टाचार, 1 महिला भगिनींचा व्यभिचाराचा विषय, असे विषय तुम्ही घेऊन समाजामध्ये आदर्शवत जीवनाला धक्का लावता आहात. आदर्शवत माझ्या जीवनाला धक्का लावलेला आहे आणि तो धक्का पुसण्याचं काम या मराठा समाज सेवा मंडळाच्या मतदार बंधूंनी केलं आहे. आणि म्हणून समाजाने मला दिलेली ही पावती आहे. माझा विजय हा समाजाने दिलेली मला पावती आहे आणि माझ्यावरचा सगळे आरोप पुसून काढण्याचं काम. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.